सुप्पा सुप्पा बोर्ड आलाय मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टचा जो आहे फोंडा. ओय 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 ऐक. गुड मॉर्निंग. सकाळचे 9:55 झाले, म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजले आणि आता आपण निघतोय गोव्याला जायला. तर चला आजचा प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. श्री देव रामेश्वर प्रसन्न श्री महालसा नारायणी देवेय नमः. श्री कुलस्वामिनी नमः. इकडनं 214 किलोमीटर दाखवत आहे आणि ते पोचायला 4.5 तास दाखवत आहेत. आपण 5 तास पकडून चालूया. तर करेक्ट 10 वाजता आपला प्रवास सुरू होतोय. चला तर. काल मी माईकची सेटिंग चेक केली. आवाज खूप चांगला येतोय, म्हणजे नॉईज त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे. पण मी तो ना इथे लावलेला, इथे आतून इथे लावलेला, तर त्याच्यामुळे ना आवाजाबरोबर माझं टोटली असं ब्रीदिंग वगैरे त्याच्यामध्ये खूप कॅप्चर झालं आहे. सो तो व्हिडिओ जरा ॲडजस्ट करून घ्या. आत्ताची जी मी सेटिंग केली आहे ते काय केलं आहे, इकडे होल केलं आणि या होलमधून माईक टाकला आणि तो इथे लावला इथे. त्याच्यामुळे कदाचित कालच्यापेक्षा थोडं अजून इम्प्रूव्ह होईल आणि चांगली साऊंड क्वालिटी आहे. हे आपलं पूर्ण गावखडी गाव आहे. ही तोडणकर वाडी आहे सगळी. अमू काका इथेच राहतो तोडणकर वाडीमध्ये. आणि हा आपला आहे सडा, गावखडीचा सडा म्हणजे डोंगर. कोकणी भाषेत सडा म्हणतात. म्हणजे त्या सुरूच्या वनातून तिकडनं रोड बनवला आहे, तो नवीन रोड आहे. आणि हा जो रोड आहे ना, हा जुना रोड आहे. अरे बापरे, इकडे खूप रेती आहे. पहिला एस-टी वगैरे ना ह्या रोडनीच यायच्या, आता नाही येत. आता बाहेरून रोड केला आहे ना, तिकडनं येतात. आणि गावातली लोक आहेत ती इकडनं ट्रॅव्हल करतात. इकडे गावातल्या लोकांच्या आंब्यांच्या बागा आहेत, जागा आहेत, मग ते इकडे येतात. हे बघा, झाडांना पाणी वगैरे घालायला. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपण जात आहोत गोव्याला. गावखडीतून गोव्याला जातो आहे. म्हणजे इन शॉर्ट तुमच्यासाठी रत्नागिरी टू गोवा हा ब्लॉग आपला आजचा आहे. आता आपल्याला इकडनं जो रोड दाखवतोय ना, तो राजापूर मार्गे खारेपाटण रोड वगैरे जो आहे तिकडनं दाखवतोय. तर मी फर्स्ट टाईमच त्या रोडनी जाणार आहे, राजापूर मार्गेच्या. मागच्या वेळेला आपण देवगडला वगैरे गेलेलो तर तो आतून रोड गेलेला, तिथून गेलेलो, राजापूरमधून नाही गेलेलो. ॲक्च्युली प्लॅन होता सकाळी 8 वाजता निघायचा. 5 तासांचा रोड आहे, म्हणजे आता 10 वाजलेत. 11, 12, 1, 2, 3 वाजता आपण पोचू तिथे गोव्याला. या माईकबद्दल बोलाल ना तर नो डाऊट चांगलाच आहे आणि त्याची कॉस्ट पण तेवढीच आहे. 3,500ला मला हा वायरचा माईक मिळाला आहे. म्हणजे तुम्ही बोलाल की 3,500 350 रुपयात पण मिळतात. बट हां मिळतात, पण ना ते इन्स्टा 360ला कनेक्ट नाही होत जे नॉर्मल माईक. मी पण मागवून झालो, 300चा वगैरे मागवलेला मी. 300 काय 500चा असा मधल्या रेंजमध्ये होता तो मागवलेला. पण तो कनेक्ट म्हणजे टाईप सीचा लागतो ना ह्याला, तर मग तो मी कनेक्ट केलेला पण नाही, आवाज वगैरे नाही कॅप्चर करत त्याला. हा प्रॉपर इन्स्टा 360साठी माईक आहे. इथे पेट्रोल पंप लागलाय, तर आपण इथे पेट्रोल भरून घेऊया. पुढे कुठे असेल माहीत नाही. हे आपण आडिवरे गावात पोचलोय. महाकाली देवस्थान आडिवरे. नमस्कार करतो आई. आडिवरेचा तो बस स्टँड होता तिकडे मागे. इकडे एक हॉटेल आहे, मस्त जेवण मिळतं. मस्त म्हणजे साधं सात्विक असं जेवण. मला असं वाटतंय आता की किती दिवस झाले ना मी जेवलोच नाही आहे. डाळ भात भाजी चपाती, आणि झालेत किती दिवस, तर 1-2 दिवसच. रोड किती मस्त आहे बघा. ऐक मस्त आहे बोललो आणि हसते गाते जहाँ से गुजर
दुनिया की तू पर्वा न कर. हे आता आपण धार तळीला पोचलेलो आहोत. इकडनं आपल्याला राजापूरला जायचंय, जे आहे इथून 21 किलोमीटर. आणि आपण देवगडला ना इकडनं राईटनी जातो. मागच्या वेळेला गेलेलो ना तो. तरी विचारू इकडे राजापूर सरळ ना, राजापूर सरळ ना, किती लांब आहे, किती आहे? ये बस. कुठे चाललाय तू? अच्छा. इथे आलो ना की मला कोण ना कोण भेटतच यायला. ठीक आहे, आपण पण तिकडे चाललोय, तो पण तिकडेच चाललाय. खारेपाटणला जायला रोड इकडनंच आहे ना? खारेपाटणला इकडनंच ना? हे काय राजापूर आहे? अच्छा, आपण राजापूर मध्ये पोहोचलोय आता. हा, डायरेक्ट हायवे लागेल. अच्छा. हा, ओके. आणि मग खारेपाटणच्या बाहेर पडल्यावर हायवे लागतो काय? हा, हायवे. अच्छा. मुंबई गोवा हायवे. ओके. मला खारेपाटणला नाही जायचंय, मला गोव्याला जायचंय. हा, अच्छा. म्हणजे तो हायवेच पकडून जाऊ ना मी? कोण भेटलं ना ते विचार. हाँ ठीक है, चल बाय. यस, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, हे ऋषी पारकर. ठीक आहे, मी पण गावखडीतलाच आहे. हां, आता ते कुलदैवत आहे ना गोव्याला, म्हाळसा देवी, तिकडे चाललोय. हां, चल बाय. दादाला सोडलं राजापूरमध्ये, खारेगावमध्ये बोलत होतो. राजापूर नगर परिषद. अच्छा, राजापूर कोर्ट आहे इथे डावीकडे. राजापूर पोलीस ठाणे, तहसीलदार ऑफिस. ते मुंबई गोवा हायवे कुठे आहे? सरळ आहे? लांब आहे की किती लांब आहे? गोव्याला जायचंय. लगेच हायवे. अच्छा, थँक्यू. हा हायवे पोचलो पण आपण हायवेला. त्याला सोडलं आणि लगेच 2 मिनिटात आलो. ओय 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 ओय. येस, हाऊ, फायनली. हे सेकंड टाइम आलोय मी. मुंबई गोवा हायवे. या मी ॲक्च्युली हँडग्लोव्ज काढलेले आहेत, कारण गावागावातून येत होतो म्हणून म्हटलं तिकडे खूप टर्निंग होते, सो ग्रीप बसत नाही. वाव, काय रोड आहे यार, सुंदर सुंदर. आता पण इथे ना हँडग्लोव्ज पण घालून घेऊया. थांबा, साईडला घेतो मी गाडी. सुपर्ब यार. उफ, थांबण्यात पॉईंट नाही आहे, गरम व्हायला लागलं. बट बराच वेळ थांबलेलो मी, स्टेटस अपडेट करत होतो इन्स्टावर. तर आता 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत बरोबर. आपण 10 वाजता निघालेलो. 10 मिनटं मी इथे थांबलो असेल, तर 1 तास लागला करेक्ट आपल्याला हायवेला पोचायला. मला असं वाटतं की इकडनं 3 तास हायवे असेल आणि पुढे 1 तास आतमध्ये असेल. म्हणजे जसं आता आपण गावातून बाहेर हायवेला यायला 1 तास गेला ना, तसं मला वाटतं तिकडनं 1 तास आतमध्ये जायला असेल. काय भारी वाटतंय माहिती आहे. आणि मागच्या वेळेला मी गेलेलो ते कणकवलीपर्यंत गेलेलो. कणकवली इथून 54 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे इकडनं 1 तासावर कणकवली आहे बरोबर. आणि कणकवलीवरून 1 तास गोवा हायवेवरून. ॲक्च्युली हा प्लॅन मी कधीपासून गणपतीला केलेला का माहीत नाही मला, पण नाही, मागच्या महाशिवरात्रीपासून हा प्लॅन करत होतो की कुलदेवतेला जायचं बाईकवरून. माझी इच्छा होती की आपली बाईक घेऊन जायचं.
महालसा देवीचं दर्शन घ्यायला. पण मागच्या वेळेला ना आपण आलेलो तेव्हा ना टायर खराब झालेला आपला, त्यामुळे ती रिस्क वाटली. मागच्या वेळेला आपण ना अंगणेवाडीच्या जत्रेला गेलेलो आणि मला असं वाटलं जत्रा करून तसंच पुढे जाता येईल, पण नाही. हायवेवरून अंगणेवाडी एवढं आतमध्ये आहे ना, बाप रे. ॲक्च्युली हायवे टू हायवे ना पळवायला काय वाटत नाही. ती राजापूर गंगा इथे येते. अमेझिंग, सुपर्ब, लवली फिलिंग. टोल नाका आला इथे. कुठला टोल नाका आहे मला माहित नाही आहे, नाव तर कुठलं दिलेलंच नाही, चालू पण नाही आहे. हा, टोल नाका बंद केल्यात. बरोबर. मला वाटतं मग मागच्या वेळेला जे आपण बाहेर पडलेलो ना ते पुढे पडलेलो, पुढच्या रोडने, कारण की टोल नाका वगैरे काय लागलं नव्हतं. जैतापूर, पणजी, इथून खाली गेलं की जैतापूर आहे. आपल्याला जायचंय पणजी. भारी वाटतं यार. काल रात्री ना मी खूप दमलेलो. मला असं वाटलेलं की आज जाऊ की नको जाऊ, काय करू. म्हणलं नाही, जातो. पुढे जाऊन मी आता राईड सुरू करेन, तर मला ते डेली बेसवर राईड करावे लागणार आहे. त्याची सवय ही आतापासूनच असलेली बरी. तेव्हा थोडी ना मी एक्सक्यूज देणार आहे, आज नको, उद्या नको. आणि सकाळी फ्रेश वाटलं, बॉडी पेन वगैरे असं काही नव्हतं, मस्त होतं. त्याच्यामुळे सकाळीच ठरवलं नाही जायचंच. पणजी 156, कणकवली 50. फायनली आपण कणकवलीमध्ये पोचलो आहे. इकडनं लेफ्टनी ब्रिजच्या खालून गेलं तर कणकवली लागतं. जेव्हा आपण अंगणेवाडीला गेलेलो तेव्हा इथूनच खालून गेलेलो आणि मग ब्रिजच्या खालून राईट घेऊन आचरे गावातून आपण अंगणेवाडीला गेलेलो. इथून कुडाळ 35 किलोमीटर आहे आणि पणजी आता 100 किलोमीटरवर असेल. म्हणजे अजून 2 तास आपल्याला लागतील आपल्या डेस्टिनेशनवर पोचायला. रस्ता तर खूप भारी आहे, एकदम मस्का रोड आहे, जसं दिसतोय तसाच रोड होता. आणि गाड्या सुद्धा अधनं एखाद दुसरी येते. तो स्पीड मेंटेन राहतोय आपला. रस्ताही मस्त असल्यामुळे मजा येते राईड करायला. मी पहिल्यांदा कणकवलीच्या पुढे जातोय बाईकनी राईड करत, सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे या पुढच्या रोडवरचा. रस्ते असे मिक्स आहेत, म्हणजे मध्ये सिमेंटचा, मध्येच डांबरी रस्ता, बट स्मूथ आहे. पुढे तीव्र उतार आहे, म्हणून हे मध्ये स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. इथे हा टोल लागलाय, मला वाटतं ओसरगावचा टोल आहे हा. तर आता आपण ओसरगावला पोचलोय. पुढे येतोय तसे रस्ते अजून छान होत आहेत, छान वाटत आहेत. वेल मेंटेन रोड आहेत हे सगळे. संगमेश्वरच्या रोडचं काम चालू आहे, काल आपण बघितलं. अगदी 90% रोड खणलेला आहे, म्हणजे पूर्ण संगमेश्वर रोडचं काम चालू आहे पूर्ण. होप सो की तो रोड सुद्धा असाच हायवे सारखा बनेल. आणि खूप साऱ्या ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे नवीन पण ब्रिज बघायला मिळाले मला काल. काय मजा येईल मग असा रोड जर पूर्ण हायवेवर असेल तर. वाव. मग असा जर रोड झाला ना तर कोणी तो बाहेरच्या मुंबई पुणे हायवेने जाणारच नाही, सगळेजण हाच यूज करतील. आणि ह्या रोडला ना कणकवलीच्या पुढे आल्यावरती मोस्ट ऑफ दी दोन्ही साईडला मस्त झाडी आहेत बघा ना. झाडांमधून छान रोड जातोय, त्यामुळे कालच्या एवढं असं गरम पण वाटत नाहीये. थांबलं की हीट जाणवते, पण बाईकवर असताना नाही जाणवत. गोवा, मालवण. थांबा इथे फोटो काढूया आपण. कसा हाल. कुडाळ 14 किलोमीटर, गोवा 100, बेळगाव 130 आणि मालवण 33. मस्त मजा येते या रोडवर गाडी चालवायला. हा रोड आला ना असा डांबरी रोड की भारी वाटतं. मस्त रोड आहे, मस्त. हा असा गावातून गेल्यासारखं वाटतं बघा ना. बाजूला शेती आहे, हिरवगार आहे आणि मेन सांगतो तुम्हाला थंडावा आहे, एकदम थंडावा आहे.
ऍक्च्युली गोवा फील इकडनंच यायला लागलंय. हा समोर बोर्ड आलेला आहे. झाराप 9 किलोमीटर, पणजी 75 आणि कुडाळ इथून 3 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे आपण आता कुडाळमध्ये पोचलो आहोत. सुप्प हे आपण आता कुडाळमध्ये पोचलोय ना, म्हणून आजूबाजूला सिटी दिसते. पण तर आता डायरेक्टली गोव्यामध्ये जाऊनच नाश्ता करायचा आहे. नाश्ता नाही, सॉरी, जेवण करायचं आहे पोट भरून. ऊसाचा रस मला आजकाल काय कळतच नाहीये काय करतोय मी. तर आधीच स्टार्ट केलेलं, म्हणजे झालं की नाही रेकॉर्ड माहीत नाही. तर मी मागच्या क्लिपमध्ये काय बोललो की तिकडे लाईनीमध्ये कलिंगडचे स्टॉल आहेत, लाईनीत आहेत, भरपूर होते. पण मला ऊसाचा रस पियायचा होता म्हणून मी तिथे थांबलो. कारण ऊसाचा रस एखाद दुसरा मिळतो तुम्हाला. इथे ऊस पिकत नाही ना, त्यामुळे कमी आहेत. त्याने मस्त आलं आणि लसूण बोलणार होतो मी आता, आलं आणि लिंबू टाकलेलं, तर मस्त टेस्ट लागली त्याची. 2 ग्लास पियालो, रिफ्रेश झालो. आता मस्त 75 किलोमीटर फुल ऑन. थांबायचं नाही बोलतो आणि काही नाही काही कारण येऊन थांबावं लागतं. तर फोटो काढायला, स्टेटस अपडेट करायला, मग ऊसाचा रस पियाला थांबलो आणि आता मेमरी कार्ड संपलं. एक अपडेट देतो तुम्हाला. आता सावंतवाडीला आलो आहे आपण आणि सावंतवाडीला इथे सिंगल लेन रोड चालू आहे, कारण की दोन्ही साईडला रोडचं काम चालू आहे. तर रत्नागिरीवरून अगदी सावंतवाडीपर्यंत रस्ता चांगला आहे आणि इथे थोडंसं काम चालू आहे. छोटासाच पॅच आहे हा, पुढे तर मोकळा आहे पूर्ण. एक्झिट फॉर सावंतवाडी असं लिहिलेलं तिथे. बाजूला जी मारुती 800 दिसली ना, ती गोव्याची गाडी आहे. पहिली आपल्याला गोव्याची गाडी दिसली. अंगूरला सावंतवाडी आंबोली आतमध्ये हॉटेल आराध्य. आपल्या पावसला पण आहे हॉटेल आराध्य. छोटं आहे पण जेवण छान मिळतं. यार फायनली माझं स्वप्न पूर्ण होत आहे की मी माझी बाईक घेऊन गोव्याला जातोय. यार सिरियसली अशा प्रकारे आपल्या एक लिस्ट पूर्ण होत आहेत. पण ही लिस्ट तर कधीची होती, म्हणजे गोव्याला स्वतःची बाईक. वाव, आय लव्ह माय बाईक. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की मी जिथे जिथे फिरणार ना, तिथे माझ्या बाईकनी पण फिरावं माझ्यासोबत. इथे या रोडला जरा रस्त्याची कामं चालूच आहेत. डायव्हर्जन पण आहे तिथे. सिंगल लेन रोड आहे, अगदी पुढपर्यंत काम चालू दिसतंय. ब्रिजवर पण ते ना जागोजागी कामं चालू आहेत बऱ्यापैकी. सुद्धा बघा या ब्रिजचं काम चालू आहे. असं वाटतंय सगळे झोपलेत. असं चित्र मुंबईला मला तरी फक्त रंगपंचमीच्या दिवशी दिसतं की दुकानं बंद. आजकाल ती पण चालू असतात. कुठे आलोय आपण? हॉटेल राम भरोसे. गोवामध्ये आलोय का आपण? बोर्ड नाही दिसत आहे कुठे. ऐक, फायनली आपल्याला पुढे बोर्ड दिसतोय, त्यावरून अंदाज येईल आपल्याला कुठे पोचलोय आपण. वा 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 वा, पणजी मारगाव. पणजी 46 आहे. ओके, मडगाव 88 आहे. मारगाव का लिहिलं इंग्लिशमध्ये? मडगाव 88. इथे चेकिंगचे बॅरिकेड्स लावलेत आणि तिथे सुद्धा लावलेत. 47 किलोमीटर राहिलेत फक्त. मला तरी वाटतं आपण गोव्यामध्ये पोहोचलो. पण प्रॉपर बोर्ड पाहिजे होता ना, गोव्यामध्ये तुमचं स्वागत आहे असं, है ना. छान आहे हा रस्ता, मस्त आहे बघा. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि पाळोळे बेळगावी मुरुडेश्वर. ओके, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टचा फोंडा. फायनली आपल्याला जायचं आहे फोंडामध्ये. मी मागे थांबून विचारलं जस्ट, कारण की मला वाटलं की पणजीला तर आपल्याला जायचं नाही आहे, कदाचित आपण पणजीचा रोड पकडून चाललो आहे. तर आता आपले किलोमीटर झालेले आहेत ना, ते झाले आहेत 543 आणि तिकडनं जे दाखवलेलं ते 218 किलोमीटर दाखवलेले, 218. हो फायनली गोवा. येस,
अच्छा, तुम्हाला एक अपडेट देतो की गोव्यामध्ये आलो आहे आपण, पण असं काय मजा मस्ती करायच्या हेतूचा गोवा नाही आपला, त्या हेतूने नाही आलो आहे आपण. तर तुम्हाला माहीत असेलच, फोंडामध्ये मारदोळमध्ये आपली कुलदैवत आहे, कुलस्वामिनी श्री महालसा नारायणी देवी. तर त्या आईचं दर्शन घ्यायला आता आपण गोव्यामध्ये आलेलो आहोत. वर्षाची सुरुवात झाली आहे 2025ची. तर सुरुवातीला आपण आपल्या आईचं दर्शन घेऊया, आशीर्वाद घेऊया आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या प्रकारे करूया, या हेतूने आपण आलेलो आहोत. तिथे मागे रोडचं काम चालू आहे, मोठा डोंगर खणला आहे बघा. हा पण असाच खणून हा नवीन रोड बनवलेला दिसतोय. कसला डोंगर फोडलाय तो, पहिल्यांदा बघितलं. काका, फोंडा कुठे आहे? फोंडा 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 स्ट्रेट किती लांब आहे? किती किलोमीटर आहे? इथून पणजीला 30 किलोमीटर. हा, मोठा ब्रिज भेटला. हा हा मोठ्या ब्रिज वरून गेलात ना, हा. मग तिकडून 25 किलोमीटर आहे. अच्छा, मारदोळ तिथेच आहे ना? मादल हा, तिथेच आहे ना. 20 किलोमीटर आहे पणजी. अच्छा, पणजीवरून. हा. ओके ओके, थँक्यू. हा, किती स्वीट होते ना ते काका. मला बोले सावकाश चला. हे इकडनं लांब आहे तरी फोंडा, म्हणजे आपल्याला पहिलं पणजी लागणारच आहे आणि त्याच्या पुढे 20 किलोमीटर मारदोळ. त्यांचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं होतं, मारदोळ काय वेगळंच होतं, गोड होतं. चला, म्हणजे आता टेन्शन गेलं. काकांनी व्यवस्थित सांगितलं आपल्याला 30 किलोमीटर आणि 20 किलोमीटर म्हणजे 50 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे. बापरे. सो फायनली आपल्याला हा बोर्ड लागलेला आहे, दाबोलीम एअरपोर्ट. आपण लास्ट ब्लॉक केलेला दाबोलीम एअरपोर्टचा. त्यानंतर इथे आहे बागा, फोंडा आणि बेळगावी. तर आपल्याला जायचं आहे फोंडा. त्यामुळे 15-20 मिनिटात पोचू आता आपण पणजीला. काल 370 किलोमीटर झालेले. 370, त्यानंतर 470 म्हणजे 100 किलोमीटर झाले. 562 झाले, म्हणजे अजून 200 किलोमीटर झाले नाही. बरोबर आहे, 218 किलोमीटरवरती आहे आणि आपण करेक्ट रोडवरती आहोत. पणजी, मडगाव, वास्को. तर आता आपण हे पणजीमध्ये पोचलो या. हो, मारदोळला जायला. मारदोळ सरळ पणजी बेटा, पणजीच्या पुढे मग मारदोळ. पणजी अजून पुढे आहे का? हा, अजून लय पुढे. हा काय, ओके, थँक्यू. पणजी अजून लय पुढे. बापरे, हे काय इकडे बोर्ड होते ते काय होता, पणजी. तर आता आपण गोव्याच्या गजबजाट रस्त्यांवरती आलेलो आहोत. गोवा सिटीमध्ये आलेलो आहोत प्रॉपर असं वाटतंय. टुरिस्ट पण दिसत आहेत मध्ये मध्ये. गोव्याचं लाईफस्टाईलही थोडं थोडं दिसून येत आहे. मापुसा लेफ्ट आहे, पणजी राईट आहे, डॅबोलिम एअरपोर्ट राईट आहे. आता जो मागे सिग्नल लागला ना, तिकडनं पहिला राईट घेतला म्हणजे मुंबई गोवा हायवे सरळ सरळ सरळच रोड होता. तिकडनं एकदम सरळ चालू आणि त्या सिग्नलला पहिला आपण राईट घेतला इथे यायला. आणि इथे पुढे ब्रिज लागणार आहे, तर त्या ब्रिजवरती 2 व्हीलर अलाउड नाही आहे. त्याच्या खालून आपल्याला जायचं आहे. बरं वाटलं सावलीत आल्यावर. या ब्रिजच्या वरून आम्ही गेलेलो कारनी. आणि हे डाव्या बाजूला जे चर्च दिसत आहेत ना, कदाचित तुम्हाला कॅमेरामधून दिसणार नाही, पण तो ओल्ड गोवा आहे. माझ्या मागे जो ब्रिज दिसतोय ना, तो बघून ठेवा यार, सिरियसली. आहे बघा इकडे स्पीड गन लावली आहे आणि सगळ्यांना थांबवत आहेत. 2000चा फाईन मारत होते आणि ते पण ऑन द स्पॉट. म्हणजे बोलत होते की आत्ताच्या आत्ता पावती फाडा. 2000 नाही, सॉरी 1000चा फाईन.
नाहीतर मग जीपे वगैरे असं विचारतो ते कुठून आले काय. पण नाही आहे, त्यांनी चहा पाणी नाही घेतली माझ्याकडून. मग ते बोलले की मी छोटा फाईन मारतो म्हणून. मग नंतर तिकडनं ते एक दुसरे साहेब आले आणि ते बोलले की जाऊ द्या, सोडतो मी तुला, जा म्हणून. देवच पावला. थँक्यू. काळजी घ्यायला पाहिजे, नाही तर मनाला लागले असते ते पैसे माझ्या खरंच. तरी माझ्या पुढे जो होता ट्रकवाला एकदम स्लो झाला, एकदम स्लो. मी म्हटलं हा असं काय एकदम स्लो काय असं, आणि पुढे गाड्या नाही काय नाही. आत्ता मला कळलं त्याचं कारण. बाय द वे आता आपण पोचतोय इकडनं मारदोल 6-7 किलोमीटरच आहे. हे आता आपण फोंडाला आहे. ओके, मंगेशी इथे दाखवत आहे, म्हणजे इथेच आहे. इथे हा इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि इथे समोरच एक सोड्याचं दुकान आहे. फक्त सोडा मिळतो इथे, पण काही 1 नंबर सोडा मिळतो माहिती आहे. हा हे बघा, श्री मंगेशी मंदिर. आता पुढे आहे आपलं महालसा नारायणी देवी मंदिर. आई कुठेही चुकवलं नाहीस ग, बरोबर आणलंस, थँक्यू. कॅफे गोकुळ, मागच्या वेळेला आपण इथे जेवलेलो, नाश्ता केलेला. आणि हे अगदी 2 मिनिटावर आहे. मंगेशी मंदिर आणि आपलं महालसा नारायणी देवी मंदिर इथे आलेलं आहे, ते पहा. ओ देवी आई, थँक्यू सो मच. एकदम व्यवस्थित आणलंस मला तू इथे. तर गाडी कुठे लावायची आपण, इथे लावूया का?